नवऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिमर्दना मल्हारी तुझी प्रचंड। आपण ज्या प्रसंगातून जात आहात ते पाहता मी आपणास अशी विनंती करेन की आपणच म्हाळसा देवींना जाऊन सांगावे की त्या प्रत्यक्ष पार्वती देवी आहे। मुनिवर, आपण हे असे का बोलत आहात? देवा, आपण आजच अनुभव घेतला आहे। अहो, ठिणगी पडली की वणवा पेटायला असा कितीसा वेळ लागणार। आणि कसे आहे देवा की स्त्री हट्टापुढे आपण काय करणार? म्हणूनच मला एक प्रश्न विचारावासा वाटतो। मुनिवर, सगळ्या शंका विचारून घ्या। नारायण नारायण। म्हणजे मला असे विचारावेसे वाटते, विचारा, की म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचा क्षण समीप आला आहे का? मुनिवर, आपण असे बोलता आहात की मार्तंड भैरवाच्या अवताराचे विवाह हे एकमेव प्रयोजन उरले आहे। नव्हे नव्हे देवा, मला असे म्हणायचे नव्हते। मुनिवर, आपली चिंता आम्हाला समजत आहे। म्हाळसेशी आमचा विवाह घडावा आणि त्याचबरोबर बाणाशी आमची भेट व्हावी यासाठी आपण जे प्रयत्न करत आहात त्या मागचा अर्थ आम्हाला समजत आहे। परंतु मुनिवर, आपण एक गोष्ट विसरला। या क्षणी अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही। भविष्यात त्याबद्दल आपल्याला कळेलच। देवा, माझ्याकडनं काही प्रमाद घडला असेल तर मला क्षमा करावी। हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील। म्हाळसा, म्हाळसा, ओम नमो श्री भगवती महालक्ष्मी अन्नपूर्णाय नमः। म्हाळसा, मी तुला मघापासून पाहते आहे। तुझे लक्ष कुठे आहे? एवढा कसला विचार करतेस तू? काय झाले तुला? तुला बरं वाटत नाहीये का? नाही या मुलीची। मी काय म्हणते म्हाळसा? काय? मी लतिकाला तुझा कक्ष नव्याने लावायला सांगितलं आहे। तुझ्या आवडत्या वस्तू, वस्त्र, दागदागिने पुन्हा नव्याने लावायला सांगितले आहे। तुला ते आवडते का? जाऊन पहा। तुला काय हवे काय नको तेही मला सांग। तुझ्यासाठी मी काही वस्तू आणल्या आहेत, तुला आवडत आहेत का ते पहा। हो, मी जाऊन पाहते।
लतिका, 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 तू काय करत होतीस? या कुपीला तू हात का लावलास? अगं मी माहितीये तू काय करत होतीस. ही माझी भेट वस्तू आहे, खंडेरायांनी दिलेली. ही फक्त वस्तू नाहीये, हा माझा जीव की प्राण आहे. याला जर काही झालं असतं तर माझा विवाह मोडू शकतो. मला अक्काने सांगितलं म्हणून मी सगळ्या वस्तू नव्याने लावत होते. भिंतींना रंग सुद्धा नव्याने लावून घेतलाय. तुला कळत नाहीये लतिका, हे मिळवण्यासाठी मी आयुष्यभर शिवाचे स्मरण केले आहे. माझे सगळे आयुष्य मी त्यांना वाहिले आहे, म्हणून माझा विवाह त्यांच्याशी होतोय. मी परत असं नाही करणार म्हाळसा. तुझं चुकलंय लतिका. चल मी तुला दाखवते मला काय म्हणायचंय. चल म्हाळसा, चल मी तुला दाखवते. म्हाळसा, अगं माझं ऐकून तरी घे म्हाळसा. चल, मी परत असं नाही करणार म्हाळसा. ऐक ग. काय झाले? कसला आवाज झाला? लतिका आणि मायसा कुठे आहेत? म्हाळसाताई लतिकाला घेऊन बाहेर गेल्या. काय काय पाहायला लावणारे देव जाणे. चल. मायानंदा, अहो तुम्ही इथे कुठे चालला? ही वाट स्मशानाकडे जाते. अहो म्हाळसा लतिकाला घेऊन स्मशानाच्या दिशेने गेली आहे असे आम्हास कळले, म्हणून आम्ही तिकडे जात आहोत. तुम्हीही चला. ही काय बोलताय मायानंदा तुम्ही? अहो अशा भर मात्याने म्हाळसा स्मशानाकडे का गेली? हो सगळे इथेच विचारणार आहात का? आधी चला बघू तिकडे. हो चल. म्हाळसा, अगं अगं काय करतेस हे? आणि स्मशानात का आलोय आपण? म्हाळसा, म्हाळसा, अगं म्हाळसा, अगं बघ लतिका, नीट बघ. जे शिवाला प्रिय आहे ते मला प्रिय आहे. शिवाचे होणे सोपे नाही. तू हे करू शकतेस? म्हाळसा, मला क्षमा कर. मी परत असं नाही करणार.
अगं लतिका सारख्या गुणी मुलीलाही तू सोडलं नाहीस. काय झालंय काय तुला? आळसा, बाळा आता तुझा विवाह निश्चित झालाय, तेव्हा अशा शुभ प्रसंगी तू असं हे स्मशानात येणं उचित नव्हे. लतिका, मला काय म्हणायचे आहे हे तुला कळते आहे की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु माझा हेतू तुला दुखवायचा नव्हता. चला आपण सगळे घरी जाऊया. ये बाळा. देवा, भक्ताची भक्ती कशी तोडणार? भक्तीचं मोजमाप करायचं साधन तयार झालेलं नाही. पण कोणीही असो, कुठल्याही परिस्थितीत असो, परीक्षा देणे चुकत नाही. नारायण नारायण. नारायण नारायण. ही माझी भेट वस्तू आहे, खंडेरायांनी दिलेली. ही फक्त वस्तू नाहीये, हा माझा जीव की प्राण आहे. तुला कळत नाहीये लतिका, हे मिळवण्यासाठी मी आयुष्यभर शिवाचे स्मरण केले आहे. लतिका, तुला काही आणून देऊ का? नाही, ये बस माझ्यासोबत. लतिका, मला माहितीये तू माझ्यावर रागवली, ते स्वाभाविक आहे. तुझा राग लगेच जावा अशी अपेक्षाही मी ठेवत नाही, पण मलाही थोडं समजून घे. मला माहितीये आज घडलेल्या प्रसंगातून बाहेर निघायला तुला वेळ लागेल. तू वेळ घे, पण एक लक्षात ठेव, तू माझी प्रिय सखी आहेस. हीच माझी प्रेम करायची पद्धत आहे. बालपणापासून तुला माहिती आहे की महादेवांचा विषय निघाला की माझं चित्त थाऱ्यावर नाही राहत. आणि आता तर माझा साक्षात खंडेरायांशी विवाह होणार आहे. मी जेजुरीला जाणार आहे आणि माझ्यासोबत तू यायचं जेजुरीला. नारायण 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 नारायण. महाराज, आपण यशस्वी भव. किती कष्ट करता महाराज.
जेव्हा बघावं तेव्हा उन्हात अनाचं चालतच असता. मुली, कष्टे विण फळ नाही. हात कसं येणं केलं महाराज? तुला भेटण्यासाठीच इतक्या दूरवर आलोय. कारणही तितकंच महत्वाचं आहे. तुला माझ्या सोबत यावं लागेल. का महाराज? आज तुझ्या भक्तीची परीक्षा आहे. परीक्षा म्हणजे? तुला माझ्या सोबत यावं लागेल. कुठं जायचंय? हीच ती जागा. आज या जागेवर एका नवीन व्रताचा प्रारंभ होणार आहे. बानू, आज मी तुला जे व्रत सांगणार आहे त्याने तुझं आयुष्य बदलून जाणार आहे. तुझी हाक थेट खंडेरायांपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि हे व्रत कुठलाही खंड न पडता जर तू केलंस तर जगातली कुठलीही शक्ती तुला खंडेरायांना भेटण्यापासून थांबवू शकणार नाही. तू हे व्रत करायला तयार आहेस? वय महाराज, जर खंडेरायांची भेट होणार असेल आणि माझ्या आयुष्याचं कल्याण होणार असेल तर मी का नाही करणार हे व्रत? आणि मला सांगण्यासाठी तुम्ही हातवर आलात हेच लई मोठं आहे माझ्यासाठी. ऐक तर मग, हे व्रत 11 मासांचं आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हे व्रत सुरू करून फाल्गुन मासापर्यंत तुला हे व्रत करायचंय. पहिल्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला हे व्रत सुरू करताना तुला खंडेरायांना 325 द्रोण अर्पण करायचे आहे. या 325 द्रोणांमध्ये तुला सुगंधी जल खंडेरायांना अर्पण करायचे आहे. वैशाख मासात 325 द्रोणांमध्ये 325 बुंदीचे लाडू खंडेरायांना अर्पण करायचे आहे. ज्येष्ठ मासामध्ये 325 द्रोणांमध्ये 325 जिलेबी तुला खंडेरायांना अर्पण करायच्या आहे. आषाढ मासामध्ये 325 द्रोणांमध्ये नागावेलीच्या पानांचे विडे तुला खंडेरायांना अर्पण करायचे आहे. पुढील मासांमध्ये खंडेरायांना काय काय अर्पण करायचे आहे ते मी तुला भेटून सांगेनच. पण एक लक्षात ठेव बानू, हे व्रत करत असताना खंडेरायांच्या चरणी लीन हो. जर शुद्ध भाव ठेवून तू हे व्रत पूर्ण केलंस तर हे व्रत शीघ्र गतीने खंडेरायांपर्यंत पोहोचेल आणि ते प्रसन्न होतील. प्रथमदर्शनी अतिशय साधं वाटणारं हे व्रत परिणाम करणारं आहे. मला विश्वास आहे की हे व्रत तू निश्चितच पूर्ण करशील. महाराज, कधी बी न ऐकलेल्या गोष्टी तुम्ही मला सांगता आहेस. मला शास्त्रातलं काय कळत नाही, पर तुम्ही सांगितलेला प्रत्येक सबूत मी माझ्या मनावर कोरला आहे. आणि तुमचे उपकार कसं फेडावं हेच कळेन असं झालं. मुली, काहीही झालं तरी तुझं ध्येय तू विसरू नकोस. शुभम भवतु. नारायण नारायण